गुड मॉर्निंग, वेलकम टू द व्लॉग. कालचा जो आपला व्लॉग होता तो एवढा काही एंगेजिंग नव्हता. जेव्हा मी एडिट करत होतो तेव्हाच मला असं वाटलं की थोडासा डिसएंगेजिंग वाटतो आहे व्लॉग, म्हणून त्याचं प्रायश्चित्त म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी व्लॉग चालू केला आहे. लगेच नेक्स्ट डे थोडीशी एनर्जी परत भरून घेऊया व्लॉगमध्ये. आता तुम्ही सर्वजण विचार करत असाल की मी सारखा याच रूटवरती का आहे, याच रूटवरती का आहे. तर त्याचं एक सिंपल कारण आहे की हा जो एरिया आहे नरिमन पॉइंट, कफरेट, कुलाबा, नेव्ही नगर, तर ज्या टाईम पिरियडमध्ये मी हा व्लॉग करतो आहे त्या टाईम पिरियडमध्ये माझं एक काम असतं. बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल, बाय प्रोफेशन मी एक पर्सनल ट्रेनर आहे. ओके, सर्टिफिकेशन तर पर्सनल ट्रेनरचं केलेलं आहे, बट तुम्ही काही बोलू शकता, कोच, एक्सपर्ट, जे समजेल ते. बाय प्रोफेशन मी हेल्प करतो लोकांना टू बिल्ड मसल, टू लूज फॅट, रिहॅब इफ एनीवन हॅज एनी इंजरी, एनी काइंड ऑफ इंजरी, फिजिकल, इमोशनल इंजरी असेल तर टॉक टू सम अदर एक्सपर्ट्स. इमोशनली तसं पण आपण वर्क करतो, बट ट्रॉमा वगैरे असेल, तुम्हाला सदमा लागला असेल तर इथे येऊ नका प्लीज. सदमा लागला असेल तर व्लॉगवरती या. सकाळ मस्त सगळे वॉक करतायत. आफ्टरनूनला इकडेच सगळे जोडीपानी बसलेले असतात. मस्त शांत वातावरण आहे. काल मी व्लॉग केला, बट तो जो अर्धा तुम्ही व्लॉग बघाल ना, तर तो अर्धा व्लॉग फ्रेम दिसतच नाही, फक्त बाईकच दिसते, वरचं काही दिसतच नाही. तर आता बोललो की थोडीशी फ्रेम चेंज करूया, कारण जर ती फ्रेम अलिबागच्या फ्रेममध्ये असती, अलिबागच्या व्लॉगला, तर मग खूप मूड ऑफ झाला असता. तर मग म्हटलं बघूया की चूक लगेच नेक्स्ट डे सुधारायची. ओके, असं नाही की जेव्हा नेक्स्ट व्लॉग करीन तेव्हा नेक्स्ट डे, भले कंटेंट नसेल तरी चालेल. फ्रेम चुकीची होती, व्लॉग डिसएंगेजिंग वाटत होता, चूक सुधारायची, तेव्हाच कन्सिस्टन्सी राहणार. सांगायसारखं काय नाही आहे, दाखवण्यासारखं काय नाही आहे, सेम रोड दाखवणार, बट चांगल्या फ्रेममधून. तसं वातावरण थोडंसं वेगळं आहे. मी त्या दिवशी दुपारी चालू केलेला व्लॉग, त्यानंतर रात्री या रोडवरती आलेलो, पण हा पॅच मी दाखवला नाही कारण का अर्धी तर फ्रेम खालीच होती. त्यामुळे मी व्लॉग शूट केलेला 40 मिनिट्सचा. मी म्हटलं की जर तर मी व्लॉग शूट केलेला 40 मिनिट्सचा, 35-40 मिनिट्सचा व्लॉग शूट केलेला, आणि मी अपलोड केला आहे फक्त 15 मिनटाचा, 14-15 मिनटाचा. त्याचं कारण आहे की अर्ध्या वेळेस तर माझी फ्रेमच खाली होती. आता सकाळचे 7:30 वाजत आले आहेत आणि मला वाळकेश्वरला काम आहे. सो म्हटलं
कामासोबत थोडासा व्लॉग पण होऊन जाईल, फ्रेम पण चेक होऊन जाईल. वाळकेश्वर नंतर काय नाही, वाळकेश्वर नंतर घरी चिल करायचं संध्याकाळपर्यंत. वाळकेश्वरला एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे वाळकेश्वरच्या मंदिराचं नाव आहे खंडोबा मंदिर. त्या मंदिरात जाऊया आपण पाया पडायला. जर शूट करून दिलं तर मग ॲड करू आपण क्लिप्स. शूट करून नाही दिलं जर क्राऊड असेल तर मीच शूट करणार नाही, कारण का मलाच आवडत नाही की तुम्ही तिकडे प्रेयर्स करायला जाणार, हात जोडून थँक्यू म्हणायला जाणार, तिकडे कोणतरी असं शूट करतं. जर क्राऊड कमी असेल आणि सर भटजी बुवांनी सांगितलं की करू शकतात तरच करणार. हा रोड मस्तच आहे ॲक्च्युली. हा रोड मी यूज करतो जेव्हा मला वॉक करायचं असतं. तुम्ही जर इंस्टाग्रामवरती बघितलं माझं पेज अकाउंट, तर त्यावरती मी टाकतो 35 किलोमीटर, 30 किलोमीटर. तो जो किलोमीटरचा रस्ता आहे तो हाच आहे, कारण की इथे इन्क्लिनेशन पण आहे, त्यामुळे थोडंसं एफर्ट्स लागतात. त्या साईडला जर गेलो गार्डनच्या साईडला वरती, तर मस्त मातीचा वास येतो. तर असा पूर्ण मी गिरगावापासून ते वाळकेश्वरच्या गार्डनपर्यंत जातो. म्हणजे जातो असा की मंदिरात जातो, मंदिरात मग गार्डनला, गार्डनवरनं मग घरी. ओके, तर मग ते 35 किलोमीटर्स होऊन जातात. जर गार्डन पूर्ण फिरलात तर मग काय मजाच मजा. बट ते एव्हरीडे नाही करू शकत, कारण का एवढं 3.5-4 तासाचा जो वॉक आहे तो आर्थिकदृष्ट्या महागात पडेल मला. कधीतरी वन्स इन अ वीक, ट्वाइस इन अ वीक मॅनेजेबल आहे. ब्लॉग नाही केला किंवा फोटो नाही काढला त्याचं कारण की भटजी पूजा करत होते, गुरुजी पूजा करत होते, अभिषेक वगैरे करत होते. त्या अभिषेकामध्ये मी जाऊन त्यांना विचारणं आणि त्याने मला उत्तर देणं, या दोन्ही गोष्टी अनएक्सपेक्टेड होत्या. कारण का जेव्हा रविवारी किंवा अशा वर्किंग डेला मी कधी नारळ घेऊन जातो घरातनं किंवा फूल घेऊन जातो, तर जर अभिषेक चालत असेल तर ते लोक साईडला ठेवून देतात. ओके, म्हणजे जास्त एंटरटेन नाही करत. ओके, तुम्ही या फक्त आणि नमस्कार करून जा, कारण का त्यांचं ते डेली स्टफ चालू असतं, डेली रुटीन चालू असतं. सो त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणं थोडंसं बरोबर नाही, म्हणून मी व्हिडिओ पण नाही काढला. मी थोडासा लांबच उभं राहिलो गाभाऱ्यापासून, नमस्कार केला आणि निघून आलो. उगाचच आपल्यामुळे कोणाला त्रास नको आणि उगाचच ते म्हणणार की अभिषेक चालू असताना नको करूस. कारण का ते अभिषेक मीन्स ते अंघोळच असते ना एक प्रकारची, आपण दैवताला अंघोळच करत असतो. कशाला उगाचच करायचं. तसे पण आपले व्ह्यूज काय एकदम भारी येत नाही आहेत, आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी करतोय. वाळकेश्वरचं हे जे डाऊन हिल आहे ना,
ते इन्क्लिनेशन जे इकडचं त्यापेक्षा चांगलं आहे, कारण का जे तुम्ही खाली येता ना तर सी व्ह्यू भेटतो तुम्हाला. असा सी व्ह्यू तुम्हाला क्वचितच कुठेतरी भेटेल. बँड्राला एक ते सँड कोणतं तरी चर्च आहे, तिकडचा व्ह्यू पण चांगला आहे. बँड्रा वेस्ट ऑफकोर्स, आय थिंक सेंट मार्टिन का काहीतरी नाव आहे चर्चचं, मी विसरलो. ओके, हफ्त्यातनं 2-3 वेळा तिकडे जाणं होतं. चर्चमध्ये नाही, बट चर्चच्या परिसरात जाणं होतं. हफ्त्यातनं 2 वेळा तरी होतच होतं. सो ते चर्च पण खूप चांगलं आहे, ब्रिटिश काळातलं चर्च आहे. आणि तिकडचा सी व्ह्यू पण मस्त आहे. तिकडचा सी व्ह्यू आणि तिकडचं जे ओव्हरऑल परिसर आहे ना, तिकडचा जो ओव्हरऑल परिसर आहे तो एकदम असा, तुम्ही साऊथ गोव्याला जाता ना, पण तुम्ही त्या चर्चच्या थोडंसं पुढे जायचं, तिकडे एक बर्गरचं हे पण आहे, आउटलेट पण आहे. तर त्या बँड्राच्या चर्चच्या इकडनं जर तुम्ही गेला तर तिकडे एक मस्त बर्गरचं आउटलेट आहे. भारी बर्गर भेटतो, भारी. म्हणजे तिकडचा जर तुम्ही बर्गर खाल्ला, चिकन पॅटी बर्गर, विषय संपला. तुम्हाला तिकडे जाण्यासाठी एक कारण बास झालं. बँड्रा वेस्टला त्या चर्चच्या आसपास. मी नाव विसरलो, मी घरी जाऊन विचारतो कुणाला नाव, किंवा गुगल करेन. मी स्क्रीनवरती कुठेतरी देईन त्या शॉपचं नाव. मस्त आहेत बर्गर. ओके, म्हणजे क्वांटिटी तर एवढी आहे की त्यानंतर मी कंटाळलेलो. बास, आता ह्याच्या पुढे नाही खाऊ शकत बोलतो मी. पुन्हा राईट मारतो. आहे नाही, पण सकाळी काय काही चालतं. 8-8:15 तसं पण सगळे सिग्नल ऑरेंज असतात. आज तसा पण वीकेंड आहे, एक्सेप्टेबल आहेत गोष्टी. ओके, सो मी सांगितलं नाही की मी लगेच कसं आलो. मी म्हणालो की काम आहे वाळकेश्वरला आणि मी लगेच दुसऱ्या सेकंदाला बाईकवरती कसा बसलो दर्शन घेऊन. तर तिकडे जे काम होतं, तिकडे जे सेशन होतं ते झालं आहे रिस्केड्यूल फॉर मंडे. तर आता मंडेला परत जायचं आहे तिकडे. असं होत असतं. ओके, जेव्हा आपण जॉब करतो ॲज अ पर्सनल ट्रेनर, तेव्हा कधी कधी असं होतं की सकाळी 6चा क्लायंट आहे आणि क्लायंटनी 6:30ला मेसेज करून सांगितलं की नॉट कमिंग, ओव्हरस्लेप्ट, अलार्म मिस झाला. जे मॉर्निंगचे जेवढे पण सेशन्स आहेत ते एक तुम्हाला एक बॅक ऑफ द माइंड ठेवायला लागतं की ठीक आहे, कोणत्याही मोमेंटला कॅन्सल होऊ शकतं. 6चं सेशन 5:30ला कॅन्सल होऊ शकतं, 5चं सेशन 5:30ला पण कॅन्सल होऊ शकतं. ओके, आणि जर मी आजारी आहे तर मी उठल्यानंतरच कळणार ना मला की मी लेट उठलो. मला अगोदर नाही कळणार, 1 तास अगोदर, की अरे मी उठणारच नाही आहे या टायमाला. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात. ओके, सो आपण आता व्लॉग इथे थांबवूया. मी घरी पोचलो आहे ऑलमोस्ट. आणि घरचा रस्ता दाखवायचा नाही असं घरातल्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे घरचा रस्ता दाखवणार नाही. बऱ्याच जणांना माहिती असेल मी कुठे राहतो. ज्यांना माहिती नाही आहे
त्यांना आम्ही भरकटवतोय. व्लॉग थोडं चांगल्या ठिकाणी स्टॉप करूया. स्टॉप. ओके. तर ही माझी शाळा चिकित्सक. आपण इकडे थांबूया व्लॉग. चिकित्सक हायस्कूल. इथे आम्ही मस्ती करायचो. चला.